नमस्कार. भाई चंदनाचा किडा, तुळशी माळा गळा, नित्य आम्हाला लागला पांडुरंगाचा राळा. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि डॉक्टर्स डे निमित्त आपण सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांसाठी धन्यवाद. आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत, ज्याला मी टायटल दिलेलं आहे निदान बोलूया. याचे दोन अर्थ होतात. निदान सुरुवात करूया बोलण्यासाठी. वंध्यत्व हा असा विषय आहे की ज्याच्यावरती आपण बोलण्यासाठी संकोचित असतो. आपण योग्य तो सल्ला वेळेवरती घेत नाही, त्यामुळे कधी कधी उशीर होतो. त्यामुळे निदान बोलूया. आणि दुसरं आहे निदान बोलूया म्हणजे निदानाविषयी बोलूया, डायग्नोसिस बद्दल बोलूया. कुठल्या चाचण्या केल्या पाहिजेत, निदान काय असते याविषयी बोलूया. सो वंध्यत्वाविषयी निदान बोलणं गरजेचं आहे, कारण आजकाल खूप अत्याधुनिक उपचार पद्धती आपल्याला अवेलेबल आहेत. आजकाल आपण अत्याधुनिक निदान पद्धतींनी योग्य अचूक निदानापर्यंत लवकर पोहोचू शकतो आणि त्यानुसार आपण योग्य ती उपचार पद्धती पण लवकर अवलंब करून आपला बहुमूल्य वेळ आणि मातृत्वाचं जे देणं आहे, जे आपल्याला लवकरात लवकर मिळालं पाहिजे, यापर्यंत आपण शीघ्रातिशीघ्र पोहोचू शकतो. आता आपण निदानाविषयी बोलूया, डायग्नोसिस ऑफ इन्फर्टिलिटी विषयी बोलूया. वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी जेव्हा लग्नाला 1 वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला असेल आणि त्यानंतरही जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर अशा वेळेला आपण त्याला वंध्यत्व असं म्हणतो. पण हेच जर स्त्रीचं वय 35 वर्षापेक्षा जास्ती असेल आणि त्या काळामध्ये 6 महिने जरी उलटून गेले, तर त्या केसमध्ये देखील आपण त्याला वंध्यत्व म्हणतो. कारण 35 वयानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा अडचणी अधिक येण्याची शक्यता असते आणि लवकरात लवकर आपल्याला निदान पद्धतींकडे जाणं गरजेचं राहतं. सो लग्नाला 1 वर्ष झालं असेल आणि त्यानंतरही जर दिवस राहत नसतील किंवा तुमचं वय 35 असेल आणि त्यानंतर 6 महिने झालेत लग्नाला आणि तरी सुद्धा दिवस राहत नसतील, तर त्यावेळेला काही प्राथमिक तपासण्या करून आपण वंध्यत्वाच्या कारणांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या प्राथमिक स्वरूपाच्या चाचण्या कुठल्या स्वरूपाच्या असतात, तर त्यासाठी आपण नॉर्मली फर्टिलिटी कशी होते, गर्भधारणा नेहमी नॅचरल पद्धतीने कशी होते याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. सो दर महिन्याला मासिक धर्म आल्यानंतर स्त्रीचं एक जे बीज असतं ते हॉर्मोन्सच्या इफेक्ट खाली, ज्या हॉर्मोन्सला आपण FSH LH म्हणतो, त्या इफेक्ट मध्ये ते छोटं बीज मोठं मोठं होत जातं आणि हे बीज साधारण पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत मोठं होतं. पाळीच्या 14व्या दिवशी हे बीज फलित होतं आणि हे बीज फुटल्यानंतर एक शुक्राणू बीज फुटण्याच्या वेळेला जर गर्भाशयामध्ये गेला आणि गर्भाशयातून गर्भनलिकेमध्ये गेला, तर हे बीज फलित होतं, फर्टिलाइज होतं आणि एक गर्भ तयार होतो. हा गर्भ गर्भनलिकेमध्ये सुरुवातीला 1-2 दिवस असतो आणि तिथून पुढे तो गर्भाशयात येतो आणि साधारण गर्भ तयार झाल्यापासून 5व्या-6व्या दिवशी गर्भ गर्भाशयामध्ये चिकटतो, ज्याला आपण इम्प्लांटेशन असतो. सो ही नॅचरल गर्भधारणेची प्रक्रिया आहे. तर आपण बघितलं या प्रक्रियेसाठी शुक्राणू अतिशय चांगला असणं गरजेचं आहे, की जेणेकरून तो शुक्राणू गर्भाशय गर्भनलिका असा अंतर कापून बीजापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचबरोबरीनं गर्भाशय गर्भनलिका व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून शुक्राणू आणि बीज यांची भेट होऊ शकेल. आणि स्त्रीचा अंडाशय व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य प्रकारचं बीज तयार झालं पाहिजे. सो जेव्हा आम्ही तपासण्या किंवा निदान पद्धतींबद्दल पेशंटला मार्गदर्शन करतो, त्यामध्ये सर्वात थोड्या टेक्निकल इश्यूज बद्दल क्षमस्व आपण परत सुरू करूया. सो आपण बघितलं की इन्फर्टिलिटी काय असतं आणि इन्फर्टिलिटी वंध्यत्वाची कारणं काय काय असू शकतात. त्याप्रमाणे आपण पुरुषांची तपासणी करतो, हे आपण पहिलं सीमेन अनालिसिस करतो. त्यानंतर स्त्रियांच्या तपासणीमध्ये ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्टिंग आपण करू शकतो. ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्टिंग मध्ये सिरम FSH, अँटर फॉलिकल काउंट आणि AMH या तपासण्या आपण करतो, हे आपण पाहिलं. सो AMH ही एक अशी तपासणी आहे जी आपण पाळीच्या कुठल्याही दिवशी करू शकतो. सो AMHच्या तपासणीला असं काही बंधन नसतं की आपण पहिल्या 5 दिवसांमध्येच केली पाहिजे. सो ही आपल्याला अत्यंत युजफुल तपासणी राहते. त्यानंतर आपण ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग तपासण्यांकडे वळूया.
ज्याच्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन फुटते की नाही हे आपण चेक करतो. नॉर्मली ओव्ह्युलेशन मॉनिटरिंगच्या तपासण्या आपण सोनोग्राफीवर करू शकतो, ज्याला आपण फॉलिकल मॉनिटरिंग स्कॅन असं म्हणतो. या तपासणीसाठी कपलला, स्त्रीला साधारण 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड सेंटरला यायला लागतं आणि आपण सोनोग्राफी करून चेक करू शकतो की स्त्रीबीज तयार होऊन फुटते की नाही. ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग तपासण्यामध्ये आणखी तपासण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण बेसलाईन बेसल बॉडी टेम्परेचर टेस्टिंग, टेम्परेचर मध्ये फरक आहे त्यांनी आपण सांगू शकतो प्रेग्नन्सी ओव्ह्युलेशन झालंय की नाही. दुसरी तपासणी आहे प्रोजेस्ट्रॉन टेस्टिंग. सिरम प्रोजेस्ट्रॉन नावाची एक हार्मोन तपासणी असते, जे चेक करून आपण बघू शकतो की ओव्ह्युलेशन झाले की नाही. आणि आणखी एक सोपी तपासणी आजकाल अवेलेबल झालेली आहे, ज्याला आपण LH युरिनरी किट असं म्हणतो. सो जसं आपण प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी एक युरिन चं किट वापरतो, त्याचप्रमाणे आपण LH चं किट वापरून देखील ओव्ह्युलेशनची तपासणी करू शकतो. सो आपण बघितलं या तपासण्या आपण स्त्रियांमध्ये अंडाशयाचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी आपण करू शकतो. त्यानंतर ज्या महत्वाच्या तपासण्या आहेत ते म्हणजे गर्भाशय आणि गर्भनलिकाचं चेकिंग. गर्भनलिका योग्य रीतीने फंक्शन करत आहेत की नाही, त्या ओपन आहेत की नाही या बघणं खूप गरजेचं आहे. कारण गर्भधारणेची जी प्रक्रिया आहे ती गर्भनलिकेत होणार आहे. त्यामुळे गर्भनलिकेचं फंक्शन व्यवस्थित असणं देखील गरजेचं आहे. ट्युबल फंक्शन टेस्ट असं आपण त्यांना म्हणतो आणि हे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. एक्स-रे करून आपण ट्यूबचं फंक्शन बघू शकतो, ज्याच्यामध्ये आपण डाय सोडून गर्भाशयामध्ये आणि गर्भनलिकेमधनं डाय पास होतोय की नाही हे आपण चेक करतो. याला हिस्टेरोस्कोपी किंवा HSG असं म्हणतात. या प्रोसिजरमध्ये भूल द्यायला लागत नाही आणि आपण हलकंसं पेन जे होतं ते आपण पेन किलर्सनी अव्हॉइड करू शकतो. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण सलाईन सोनोग्राफी म्हणतो. जी आपण HSG मध्ये जी प्रक्रिया करतो, सिमिलर प्रक्रिया आपण जर सोनोग्राफीद्वारे पाहून केली तर त्याला आपण सलाईन सोनोग्राफी किंवा SSG असं म्हणतो. आणि या तपासणीत देखील आपण गर्भाशय आणि गर्भनलिकेमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना हे चेक करू शकतो. आणखीन एक तपासणी आहे ज्याच्यामध्ये आपण भूल देतो आणि आपल्याला छोटंसं ऑपरेशनला सामोरं जायला लागू शकतं, ते आहे हिस्टेरोलॅप्रोस्कोपी. सो काही पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला SSG किंवा HSG मध्ये प्रॉब्लेम दिसत असेल, अशा पेशंटमध्ये आपण हिस्टेरोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी या प्रक्रियेला जाऊ शकतो. आपण हिस्टेरोस्कोपीमध्ये डायरेक्ट गर्भाशयाच्या अंतरपटलाला पाहू शकतो आणि लॅप्रोस्कोपीमध्ये देखील आपण ट्यूब्स आणि गर्भाशयाचं बाह्य आवरण पाहू शकतो, अंडाशयाला देखील पाहू शकतो. तर असं आपण डायरेक्ट व्हिज्युअलायझेशननी आपलं निदान आणखी अचूक रीतीने करू शकतो. हे आपण पाहिलं की गर्भाशय गर्भनलिकेचे कॉजेस. आता आपण थोडक्यात पाहूया की ह्या प्राथमिक तपासण्यांमध्ये जर काही निदान होत नसेल तर त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी किंवा अज्ञात वंध्यत्व असं म्हणतो. आणि त्या केसमध्ये आपण कुठल्या कुठल्या तपासण्या करू शकतो. सो प्राथमिक तपासण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सिमेंट टेस्टिंग, ओव्ह्युलेटरी फंक्शन, ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्टिंग आणि ट्युबल फंक्शन टेस्ट किंवा युटरस ॲबनॉर्मॅलिटीज या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण हे सोडून आपल्याला अजून कुठल्या आपण तपासण्या करू शकतो तर 3D सोनोग्राफी तंत्रज्ञान आहे, जे आपण 2D सोनोग्राफीच्या वरती आपण वापरू शकतो. 2 डायमेन्शनल सोनोग्राफीमध्ये ज्या आपल्याला बारीक गोष्टी दिसत नाहीत, जसं ॲडिनोमायोसिस आहे, गर्भाशयाच्या मध्ये असणारं पॉलिप आहे, फायब्रॉइड आहे, या गोष्टींचा आपण अचूक निदान 3D सोनोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे करू शकतो. 3D सोनोग्राफीचं तंत्रज्ञान आज इतकं प्रगत झालेलं आहे की त्याला MRI शी इक्विव्हॅलंट म्हटलं जातं. सो काही वेळेला आपण गर्भाशयाचे जे जन्मजात आजार असतील, ज्याला आपण मुलेनियन ॲबनॉर्मॅलिटीज असं म्हणतो किंवा स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज असं म्हणतो, त्यांचं अचूक निदान करण्यासाठी आपल्याला MRI ची साथ घ्यायला लागत होती किंवा लॅप्रोस्कोपीची साथ घ्यायला लागत होती. आज अद्ययावत 3D अल्ट्रासोनोग्राफीने आपण MRI किंवा लॅप्रोस्कोपी अव्हॉइड करू शकतो. आणखीन महत्वाच्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये जर आपल्याला निदान सीमेन अनालिसिस वरती होत नसेल तर आपण स्पर्म फंक्शन टेस्ट SFT किंवा सीमेन कल्चर या टेक्निक्सचा ची सहायता घेऊ शकतो. ज्या पुरुषांमध्ये ज्या कपल्समध्ये गर्भधारणा होऊन गर्भ टिकत नसेल अशा वेळेला आपण गर्भधारणा होण्यासाठीच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण आणखी ऍडव्हान्स करू शकतो, ज्याच्यामध्ये
हसबंड मध्ये आपण डीएनए फ्रॅगमेंटेशन टेस्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये डीएनए आपल्या शरीरामध्ये कसा आहे सिमेन मध्ये त्याचा आपण अचूकरित्या निदान करू शकतो. आणखीन काही टेस्ट आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये हिस्ट्रोस्कोपी आहे. हिस्ट्रोस्कोपी आजकाल ऑफिस प्रोसिजर आहे, ज्याच्यासाठी कुठलीही अॅनेस्थेशियाची गरज लागत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य गोष्टींचं निदान होऊ शकतं. जसं की क्रोनिक एंडोमेट्रायटिस आहे, जे आपल्याला कुठल्याच निदान पद्धतीमध्ये सुरुवातीला सापडत नाही. हलक्या स्वरूपाचं जे इन्फेक्शन असतं त्याला आपण क्रोनिक एंडोमेट्रायटिस असं म्हणतो. काही जेनेटिक आजार आहेत ज्यांचं निदान आपल्याला रुटीन तपासण्यांमध्ये होत नाही. यासाठी आपण हसबंड आणि वाईफ यांचं कॅरिओटायपिंग किंवा जेनेटिक तपासणी करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स असेल तर समजू शकतं. त्याच्यानंतर आपण अॅनाटॉमिकल टेस्टसाठी हिस्ट्रोस्कोपी किंवा इमेजिंग अशा पद्धतीचा वापर करू शकतो. काही पेशंट्समध्ये आपल्याला लॅप्रोस्कोपीचा देखील अवलंब करायला लागू शकतो. कधी-कधी आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल किंवा वेगवेगळ्या हॉर्मोन्सच्या प्रॉब्लेम्स असू शकतात, जसं की शुगर लेव्हल्स हाय असू शकतात, ज्याला आपण डायबिटीस म्हणतो. थायरॉइड लेव्हलचा प्रॉब्लेम असू शकतो, प्रोलॅक्टिन लेव्हलचा प्रॉब्लेम असू शकतो. तर एंडोक्राईन ॲब्नॉर्मॅलिटीजचं चेकिंग काही पेशंट्समध्ये युजफुल राहू शकतं. इन्फेक्शन टेस्टिंग काही पेशंट्समध्ये युजफुल राहू शकतं. गर्भाशयाचा आपण एक बायोप्सी करून ते आपण जर तपासायला पाठवलं, तर त्याच्यामध्ये आपण CD138 या सेल्सचं चेकिंग करू शकतो, की गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, इन्फेक्शन नाहीये ना. हे आपण क्रोनिक एंडोमेट्रायटिससाठी डिस्कस करतो. काही प्रकारच्या पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा पीआयडीसाठी देखील आपल्याला वेगळ्या तपासण्या करायला लागू शकतो. आणखी एक प्रकारचा आजार आहे ज्याचं निदान कधी-कधी लवकर होत नाही, ते म्हणजे इम्युन रिलेटेड डिसऑर्डर्स. म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते, ती जर शरीरामध्ये अयोग्य असेल, म्हणजे खूप कमी किंवा खूप जास्त असेल, तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही. सो त्याच्यामध्ये येणारे काही आजार असतात, ज्याला आपण ऑटो इम्युन डिसीजेस म्हणतो. सो ह्या ऑटो इम्युन डिसीजेस मुळे देखील आपल्याला गर्भधारणा राहायला अडचण होऊ शकते किंवा गर्भ राहून मिसकॅरेज होऊ शकतं. सो असे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये अँटी कार्डिओलिपिड अँटीबॉडी, अँटी फॉस्फोलिपिड अँटीबॉडी, लुपस अँटीकोॲग्युलंट, थ्रॉम्बोफिलियाचं स्क्रीनिंग या प्रकारच्या टेस्टचा अवलंब करू शकतो. सो ह्या सर्व टेस्टमधून आपल्याला काही निदान होऊ शकतं. बऱ्याच प्रमाणामध्ये 80 ते 90% पेशंट्समध्ये आपल्याला प्राथमिक तपासण्यांमध्ये अहवाल मिळून त्याचं निदान आपण योग्य प्रकारे करू शकतो. जे 10 ते 20% पेशंट्स आपल्या राहतात त्यांच्यासाठी आपण ह्या हायर एंड तपासण्या किंवा अत्याधुनिक तपासण्या देखील करू शकतो. पण ह्या तपासण्या केल्यानंतर आपण जेव्हा योग्य निदानापर्यंत पोहोचतो, तेव्हाच आपण अचूकपणे उपचार करू शकतो. सो निदान अत्यंत महत्वाचं आहे. या निदान करण्यासाठी मी एक नेहमी उदाहरण देत असतो महाभारतातलं. जेव्हा द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या पांडव आणि कौरवांना सांगितलं, की तुम्हाला झाडावर बसलेला पक्षी दिसतोय का? त्यावेळी प्रत्येकाने वेगवेगळी उत्तर दिली. बाण मारायचा होता पक्षाच्या डोळ्यामध्ये आणि त्यावेळी फक्त अर्जुनच म्हणाला होता, की मला पक्षाचा डोळा दिसतोय. तर अचूक निदान आणि अचूक डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे. त्यामुळे डॉक्टरांशी बोला आणि आपल्या निदानापर्यंत पोहोचा. अचूक निदान जेव्हा होईल त्याच वेळी आपण अचूक उपचार पद्धतीचा अवलंब करू शकतो. धन्यवाद. काही प्रश्न असल्यास आपण घेऊया. IUI पूर्वी कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे असा एक प्रश्न आहे. सो IUI च्या आधी आपल्याला सिमेनची प्राथमिक तपासणी करणं गरजेचं आहे, ज्याला आपण सिमेन अनालिसिस असं म्हणतो. दुसरी तपासणी आहे ट्यूब्सचं चेकिंग करणं, कारण जर ट्यूब्समध्ये प्रॉब्लेम असेल तर IUI सक्सेसफुल होणार नाही. तिसरी तपासणी आहे ओव्हेरियन रिझर्व्ह टेस्टिंग. जर ओव्हेरियन रिझर्व्ह खूप कमी किंवा खूप जास्त असेल तरी सुद्धा देखील आपल्याला IUI मध्ये काही अडचणींचा सामना करायला लागू शकतो. सो या प्राथमिक तपासण्या केल्याशिवाय आपण IUI कडे जाणार. अजून एक प्रश्न मला दिसतोय की व्हॉट आर द ब्लड टेस्ट फॉर इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटी आपण आपल्याला कुठल्या तपासण्या करू शकतो? सो मला असं वाटतं की आपण ज्या तपासण्या आतापर्यंत डिस्कस केल्या त्याच्यामध्ये हॉर्मोनल टेस्टिंग, ज्याच्यामध्ये थायरॉइड हार्मोनच्या कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे देखील गर्भधारणा राहण्यासाठी अडचणी येऊ शकतात. प्रोलॅक्टिन हार्मोन
जर अति प्रमाणात असेल, ज्याला आपण हायपरप्रोलॅक्टिनिमिया म्हणतो, तरी देखील आपल्या अंडाशयाच्या ओव्ह्युलेशन फंक्शनवरती परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला अडचणींचा सामना करायला लागू शकतो. त्यानंतर आणखीन जे हॉर्मोन टेस्ट आहे, ज्याला आपण स्त्री संप्रेरक असं म्हणतो, FSH आणि LH यांच्या आपण तपासण्या करू शकतो. जेव्हा हसबंड वाईफ आपल्याकडे चेकिंगसाठी येतात, त्यावेळी त्यांना प्री कन्सेप्शनल टेस्टिंग किंवा ॲडव्हाइस देणं पण गरजेचं असतं. म्हणजे गर्भधारणेच्या आधी शरीर योग्य आहे की नाही गर्भधारणेसाठी, याचं एक मार्गदर्शन देणं गरजेचं असतं. आणि त्या तपासण्यांमध्ये जर आपण विचार केला, तर शुगर तपासणी एक अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. कारण जर डायबिटीसचं निदान झालं किंवा मधुमेहाचं निदान झालं, तर अशा कपल्समध्ये, अशा स्त्रीमध्ये आपल्याला त्याची ट्रीटमेंट सुरू करून मग गर्भधारणेला जाणं उचित राहतं. त्यानंतर रुबेलाची IgG टेस्टिंग जी आहे, ती आपण केल्यानंतर आपल्याला कळू शकतं, की आपल्या शरीरामध्ये रुबेलासाठी इम्युनिटी तयार झाली आहे की नाही. जर ती तयार झाली नसेल, तर आपण रुबेलाचं व्हॅक्सिन घेऊन मग प्रेग्नन्सीला गेलेलं बेटर राहतं. याचबरोबर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज किती आहे, अॅनिमिया किंवा रक्तक्षय आपल्याला नाही ना, ह्या गोष्टींचं देखील आपल्याला निदान करून पुढे गेलेलं बेटर राहतं. ऑप्शनल टेस्टिंगमध्ये जर आपण विचार केला, तर व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी यांची जर मात्रा कमी असेल, तरी देखील आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अडचणी किंवा गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात. सो काही वेळेला त्याचं निदान आपण करू शकतो. काही वेळेला जर आपल्याला असं वाटलं, की ह्याची डेफिशियन्सी असण्याचे चान्सेस जास्ती आहेत काही सायन्स अँड सिम्प्टम्सवरून, तर आपण त्याच्या डायरेक्ट ट्रीटमेंटला पण जाऊ शकतो. सो ब्लड टेस्ट फॉर इन्फर्टिलिटीमध्ये या सर्व तपासण्या आपण करू शकतो. आणखीन काही प्रश्न असतील तर आपण घ्यायचा प्रयत्न करूया. हाऊ इज फर्टिलिटी टेस्ट डन इन मेल्स? सो आपण पूर्ण लेक्चर मराठीमध्ये घेतले, पण हा प्रश्न इंग्लिशमध्ये आहे. आपण याचं उत्तर इंग्लिशमध्ये देऊया. सो I think fertility test is a very important test to start with in males, because unless we rule out male factor infertility, there is no point in testing the female for all different kind of tests. So in males, if we consider good semen analysis forms the first and foremost of all the fertility tests. And in the semen analysis, if we go by WHO standards, we check for the volume, the pH, presence or absence of fructose. We check for the sperm count, its motility, morphology. In some cases, we also go for sperm function tests, sperm vitality tests, which will give us additional information. Other than this, we can also do what is called as sperm DNA fragmentation analysis, or sperm DFI testing. This is indicated only for selected couples whom there is history of recurrent miscarriages, or in whom there was IVF failure. If there is any problem with the testicles or the scrotum, we may have to go for ultrasonography of the scrotum. Sometimes, if the count is low, there can be associated varicocele or swelling in and around the testicles, which is a vascular swelling, and this varicocele can be detected on ultrasonography of the testes. After this, if the sperm count is too low, if there is severe oligospermia, if the count is less than 5 million per ml, we can also do some hormonal testings like serum FSH testing, serum testosterone testing for all those, especially having azoospermia. And in some patients where it is count is less than 1 million, or if it is uh, zero, that is a severe oligospermia and azoospermia cases, we may have to go for a karyotyping test. So a blood sample is collected and we check for the genetic makeup of the male. Also, along with it, we can do a Y chromosome microdeletion test. Sometimes there can be defects in the motility and other issues, so we have to go for CFTR gene mutation also. So these are the spectrum of tests which we can do in male. However, each test has not to be repeated in each and every male. Definitely, this has to be individualized, and only selected cases should be done.
Any other questions? Do infertile females have periods? I think the answer to this question is it can be two extremes. Either the periods are regular, which also they can also land up in infertility because the cause may be different. The regularity of periods is justified by an intact hypothalamo-pituitary axis. So if the signals from the brain towards the pituitary, towards the ovary, if this HPO axis is good, the and the uterus, the target organ, is functioning well, then the periods will be regular. Anywhere there is a defect in this hypothalamo-pituitary ovarian axis or HPO axis, and there is some problem in the uterus, you can have abnormalities in the period. But all infertile patients won't have problems with their periods. Some might have regular periods also. Like if they have a male factor infertility or a tubal factor infertility, these patients will definitely have normal periods. Okay, so how do you get tested for being infertile? That's what I think we have discussed till now. So three types of tests. We have to evaluate male factor infertility. We do a semen analysis, that is the basic test. In the female factor infertility, we go for ovarian reserve test, ovulation monitoring test, and tubal function test or tubal patency test. So these are the number of tests which we do. Next question I'll take. Can a man experience infertility even if his sperm count is healthy? So there are some cases where the sperm DNA can be at a problem. So if the count is normal, there can be some problem in the DNA. I am considering that along with the count, the motility and morphology was also normal. So if everything, the sperm analysis, semen analysis report is extremely normal, in that cases, less likely that it is due to a male factor infertility. But in some cases, we might have sperm DNA problems which can play a role. However, only if the count is normal, but other parameters are abnormal, these males can experience problem. Like if there is a problem with motility, which is severe, if there is a problem with morphology or shape of the sperms, also that is important. So all the sperm parameters are important. Not only the count is important. So there is one comment that we want the lecture in Hindi language. So we'll definitely हम आपसे हिंदी में भी बात करेंगे. अगर नटशेल में आपको बताना हो लेक्चर में हमने क्या डिस्कस किया, तो पुरुषों में हम लोग जांच करते हैं, स्त्रियों में जांच करते हैं और कभी-कभी दोनों में जांच करनी पड़ती है जिसमें प्रेगनेंसी का कारण हमको पता चल सके. 30% केसेस में पुरुषों में प्रॉब्लम हो सकता है जो हम लोग सीमेन टेस्टिंग से पता कर सकते हैं. 30% केसेस में फीमेल्स में प्रॉब्लम हो सकता है जो हम लोग ओव्यूलेशन टेस्टिंग, ओव्यूलेशन मॉनिटरिंग और ट्यूबल पेटेंसी टेस्ट से पता कर सकते हैं. कभी-कभी दोनों में प्रॉब्लम हो सकता है जिसमें हम लोग अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी या इम्यून रिलेटेड डिसऑर्डर्स के कारण हो सकते हैं. तो उसके लिए कुछ स्पेशल टेस्ट अवेलेबल है जो हमने डिस्कस की. Can a female go for infertility treatment after her menopause? So definitely जा सकते हैं. फीमेल्स अगर उनको माहवारी बंद हो गई है तो उसके बाद भी वो प्रेगनेंसी ट्रीटमेंट के लिए जा सकते हैं. ऐसी केस में उनका गर्भाशय का अच्छा होना बहुत जरूरी होता है. यूजुअली जिनको माहवारी आ चुकी होती है उनका अंडाशय का काम जो है वो रुक गया होता है, खत्म हो गया होता है. ओवेरियन रिजर्व टेस्टिंग ये दिखाता है बहुत सारे पेशेंट्स में ऐसे कि उनके एग्स जो है वो खत्म हो गए हैं. ऐसी केस में हमको कभी कभी एग जो है वो बाहर से लेना पड़ता है जिसको हम लोग डोनर एग कहते हैं. और फिर हमको उनको प्रोसीड कर सकते हैं आईवीएफ के टेक्निक के जरिए ट्रीटमेंट के लिए. हम 45 वर्षानंतर आपण परत आयव्हीएफ करू शकतो का असा प्रश्न आहे. सो 45 वर्षानंतर पाळीचं फंक्शन, पाळी जाण्याची स्टेट येण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणजे पेरिमेनोपॉझल आपण त्याला म्हणतो की मेनोपॉज जवळ आलेला असतो. यावेळेला अंडाशयामधली बीजांची संख्या अत्यंत कमी झालेली असते. सो
याच्यावर डिपेंड करतं की आपण एग्स तयार करू शकतो की नाही आणि ते यूज करू शकतो की नाही. आणखीन एक गोष्टीचा आपल्याला काळजी घ्यायला लागते, जेव्हा एज वाढत जातं त्यावेळेला जेनेटिक प्रॉब्लेम्स गर्भामध्ये येण्याची शक्यता वाढते. सो आपल्याकडे काही असं तंत्रज्ञान ॲडव्हान्स अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण जरी एज वाढलं आणि जेनेटिक प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता असेल, तर IVF द्वारे आपण जेव्हा गर्भ तयार करतो, त्या गर्भाचं आपण जेनेटिक टेस्टिंग गर्भ सोडण्याच्या आधी करू शकतो, ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. अशा वेळेला या तंत्रज्ञानाने आपल्याला योग्य किंवा युप्लॉइड गर्भ मिळतोय की नाही हे आपण चेक करून तो गर्भ आपण जर सोडला, तर सक्सेसचं प्रमाण पण वाढू शकतं आणि पुढे जाऊन त्या गर्भाला जेनेटिक प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी राहते. सो ही एक पद्धत आहे ज्याने आपण 45 इयर्स पेक्षा जास्त महिलांना ट्रीट करू शकतो. आणि दुसरी पद्धत जशी आपण मगाशी बघितली की मेनोपॉज ज्यांना आलेला आहे, ज्यांच्यामध्ये आपण डोनर विजाचा किंवा डोनर एगचा अवलंब करू शकतो, त्या पद्धतीचा देखील काही पेशंट्समध्ये अवलंब करायला लागू शकतो, जर एग्सची संख्या कमी झालेली असेल किंवा संपलेली असेल. फॉर मेल इन्फर्टिलिटी एज लिमिट कशी असते? ओके. पुरुषांसाठी वयाची मर्यादा असते का? सो युजुअली स्त्रियांसाठी आपण कन्सिडर करतो की 35 पेक्षा जास्त असेल तर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी येतात आणि 40 पेक्षा जास्त असेल तर आपला सक्सेस रेट कमी होतो. त्याचप्रमाणे पुरुषांसाठी असं कुठलं स्पेसिफिक एज मेन्शन केलेलं नाही. बऱ्याचशा स्टडीजमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पुरुषांच्या वयोमर्यादा 55 नंतर शुक्राणूंच्या संख्येवरती आणि डीएनए वरती परिणाम करू शकते. आणि अशा केसमध्ये जर डीएनए फ्रॅगमेंटेशन किंवा डीएनएचे डॅमेज वाढत असेल, तर त्याचा परिणाम थोडासा गर्भाच्या क्वालिटीवरती आणि गर्भधारणेवरती होऊ शकतो. तरी सुद्धा कुठलं असं ठराविक एज नाहीये पुरुषांसाठी की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पुरुषांचं फंक्शन कमी झालेलं आहे किंवा कमी होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे की कॅरिओटायपिंग ही तपासणी काय असते? सो स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रत्येक व्यक्तीला एक जनुकीय संरचना असते जी त्याला आई वडिलांकडून येते. ही जनुकीय संरचना युजली 46 XX ही स्त्रियांमध्ये असते आणि 46 XY ही पुरुषांमध्ये असते. ही जनुकीय संरचना आपल्याला इनहेरिट आपण करतो आपल्या आई वडिलांकडून आणि त्यामुळे आपण दिसण्यामध्ये किंवा आपल्या शरीराचे जे वेगवेगळे ऑर्गन्स असतात ते आपल्या आई वडिलांना रिसेम्बल करतात. अशा वेळेला ह्या जनुकीय संरचनेमध्ये काही डिफेक्ट आला असेल तर ते आपण कॅरिओटायपिंग ह्या तपासणीद्वारे बघू शकतो. सो कॅरिओटायपिंग ही तपासणी आपल्याला क्रोमोझोमचा नंबर व्यवस्थित आहे की नाही, क्रोमोझोम्स मध्ये इंडिव्हिज्युअली काही डिफेक्ट आहे का, बॅलन्स ट्रान्सलोकेशन, इन्व्हर्जन, क्रोमोझोम डिलिशन, ट्रायझोमी, मोनोझोमी या सगळ्या गोष्टींचं निदान आपण कॅरिओटायपिंग या तपासणीमधनं करू शकतो. पुढचा प्रश्न आहे महिलांमध्ये जसं IVF साठी बेस्ट एज 30 ते 40 आहे, तसंच पुरुषांसाठी काही एज आहे का? सो जसं मी मगाशी सांगितलं की पुरुषांमध्ये एज लिमिट असं काही डिसाईड झालेलं नाहीये. शक्यतो 55च्या एज नंतर स्पर्म क्वालिटी थोडीशी हॅम्पर होण्याची शक्यता राहते. पण असं कुठलं स्पेसिफिक एज नाहीये की ज्याच्यामध्ये आपण IVF रेकमेंड करू शकू. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अझूस्पर्मिया success rate of IVF, please explain in English or Hindi. So I'll explain in English for you. Definitely, we have multiple options for azoospermia. If a semen count is zero in the sperm count is zero in the semen, we call it as azoospermia, and we have to do a repeat testing after centrifugation and confirm whether it is definitely azoospermia. Again, we have to do some hormonal tests to see whether that azoospermia is an obstructive azoospermia or non-obstructive azoospermia. What do I mean by that? So if the testes are producing sperms but they are not able to come outside, if the transportation is problem, we call it as obstructive azoospermia. If the testes itself are not functioning well and they are not producing the sperms enough, this is called as non-obstructive azoospermia. So whenever we are dealing with non-obstructive azoospermia, if we check for hormone which is FSH, then FSH levels will be raised.
and this high FSH levels will indicate that the testis is not functioning well. So we have different plans of action for these two kinds of patients. So if it is a non-obstructive azoospermia, the treatment is different. If it is obstructive azoospermia, the treatment is different. So in cases of obstructive cases, we can do a procedure what is called as PESA or PESA, percutaneous epididymal sperm aspiration, where we remove the sperms from the epididymis, and these sperms can be later on be used by a procedure called as IVF or ICSI, where we can prepare the embryos. In cases of non-obstructive azoospermia, uh, if the FSH levels are quite high, it is less likely that the sperms will be able to get it by simple procedure. So what we can do is testicular sperm aspiration or TISA. Sometimes you are able to retrieve sperms through this, but in cases where the problem is severe, if there is testicular fibrosis, in these cases we may have to go for what is called as micro TISA or microscopic testicular sperm aspiration. In those cases, by microscopy we remove the sperms, and we are able, if you are able to get the sperms, we can definitely give a pregnancy. Sometimes what is called as a round spermatid aspiration, and using this spermatids for IVF can also be used, or this is called as Rosny, and this technique can also be used in these cases. So there are different modes of treatment available for azoospermic patients. Thank you. What is the treatment of azoospermia in IVF? I think I answered that right now. Next question is next. I think this is a feedback. We succeeded for our sister in law at Oasis Secunderabad branch. Thanks to Dr. Parinaz. So, Dr. Parinaz, if you are hearing this, and all the team Oasis, of course, thanks from Mrs. Dhanalakshmi. Thank you so much. Next question is karyotyping compulsory for every patient undergoing IVF treatment? So, no. Only in those patients where you are suspecting genetic problems, only those patients will be doing karyotyping testing. Why the chances for FET are high compared to fresh transfer? So, transfer can either be fresh, where we immediately insert the embryo inside after its formation on day 5 or 6, or freezing or frozen embryo transfer is where we freeze the embryo in a subsequent cycle when the patient has an actual periods, or whether we take her on hormone replacement therapy and prepare the embryo for implantation. In those patients, we then remove the frozen embryo outside, thaw it, and then transfer it. Usually, it is seen that in patients who are having PCOD, who are having mm, mismatch between the ovarian and the endometrial cycle, these patients will have a very good result with frozen embryo cycles, frozen embryo thawed cycles, and this is considered as a better option for success than a fresh transfer. So now the research has proven that it's better success rate without any complications to the mother and the baby. So definitely FET is nowadays way to go forward with advanced cryo facilities here in Oasis Fertility. We are well versed in doing this FET cycles. Thank you so much for your patience. Thank you for your patient hearing, and a happy Doctor's Day to all of you. And for our people in Maharashtra, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. Thank you.